आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। ₹1500 बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज, लोकांची फसवणूक करण्याचं काम सुरू, शरद पवारांची टीका। तर सत्तेचा माज डोक्यात गेला की गैरवापर सुरू होतो, सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा, शरद पवारांची महायुती सरकारवर टीका। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष, भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं दानवे मोर्चात सत्तारांच्या कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणावरून कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला होता। बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांकडून काही आरोपीवर दबाव, संजय राऊतांचा नाशिक पोलिसांवर आरोप। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती, नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट, तर पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्यात ध्येय नाही, गडकरींचं वक्तव्य। विरोधी पक्षानं मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही, गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुका लढा, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या, महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचा कानमंत्र। उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते, भाजप मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती, नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यान प्रकार, आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल। अमरावतीच्या हनुमान चालिसावाल्या बाईंनी नाशकात भुजबळ फार्मसमोर चालिसा वाचावी, भुजबळांवरून राऊतांचा नवनीत राणांना टोला। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी, हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय होईल, संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, भुमरेंनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली। विरोधात बोलतात म्हणून छगन भुजबळांकडून मनोज जरांगेंची बदनामी, भुजबळांचा अंतरवाली सराटीतील घटनेवरील वक्तव्यावरून अंबादास दानवेंची टीका। छगन भुजबळांकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी वक्तव्य केलंय, छगन भुजबळांच्या अंतरवालीतील दगडफेकीच्या घटनेवरील वक्तव्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नेतृत्वाला सगळीकडे जाता येतं असं नाही, धाराशिवमधील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक, हायकमांडकडून परराज्यातील आमदार आणि खासदारांवर जबाबदारी, निरीक्षक साप्ताहिक अहवाल केंद्रीय काँग्रेस समितीला पाठवणार। उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार, ठाकरेंनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं आज शिर्डीत महाअधिवेशन, ठाकरे महाअधिवेशनाला पोहोचले, राज्यभरातील हजारो पेन्शनर्स उपस्थित। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ, आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार, अॅडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार। अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर, बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी, दर्जेदार काम करण्याच्या अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। आनंदाश्रमात पैसे उधळणाऱ्या दोघांची पदावरून हकालपट्टी, निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे यांच्यावर कारवाई, घडलेल्या प्रकाराबद्दल 2 दिवसात खुलासा करण्याचेही पक्षाकडून आदेश।